देशातील सर्वात मोठ्या डिजिटल राजकीय कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित बिटके यांना थेट जीवे मारण्याचा धमक्यात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतः अभिजित बिटके यांनी सोशल मीडियावर आता मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत असे लिहित या संदर्भातील माहिती शेअर केली आहे. अभिजित बिटके यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की आता मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांना आलेल्या धमकीचा स्क्रीनशॉट किंवा माहिती शेअर केली गेली आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी मांडलेल्या काही भूमिका किंवा पोस्टमुळे त्यांना लक्ष केले जात असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरील त्यांच्या पाठीराख्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वैचारिक मतभेदातून थेट जीवे मारण्याच्या धमकी देणे अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हणणे आहे. अनेक पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात तातडीने सायबर पोलिसात गुन्हा दाखल करावा आणि अभिजित बिटके याच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे. पोलीस या प्रकरणावर काय पाऊल उचलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे ही चळवळ सुरू झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसात तब्बल 20 लाखाहून अधिक लोकांनी यात सहभाग नोंदवला आहे. काही बेरोजगार तरुण जुराप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात असे खळबळजनक वक्तव्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान केले होते. सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तीव्र पडसाद उमटले आणि याच वादातून कॉक्रोच जनता पार्टी या डिजिटल चळवळीचा जन्म झाला. विशेष म्हणजे ही चळवळ सुरू झाल्यानंतर अवघ्या 3 दिवसात तब्बल 20 लाखाहून अधिक लोकांनी यात सहभाग नोंदवला आहे. सध्या सोशल मीडियावर हा देशातील सर्वात मोठा व्हायरल ट्रेंड ठरत आहे. ही अनोखी डिजिटल चळवळ अभिजित बिटके या मराठी तरुणांनी सुरू केली आहे. दरम्यान या चळवळीची व्याप्ती सोशल मीडियावर वेगाने वाढत असून काही प्रमुख राजकीय नेत्यांनी या मोहिमेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.